विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च सिद्धांत पाहणार आहोत किंवा रिकॉर्डो यांचा तुलनात्मक खर्च सिद्धांत अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत हा एक आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डो यांनी हा सिद्धांत 1817 मध्ये प्रसिद्ध केलेल्या द प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन, राजकीय अर्थव्यवस्था आणि कर प्रणालीचे तत्व या ग्रंथामध्ये मांडलेला आहे किंवा मांडला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुलनात्मक खर्च जे सिद्धांत आहे, या सिद्धांताचं जे श्रेय आहे, हे श्रेय खऱ्या अर्थाने रिकॉर्डो या अर्थशास्त्रज्ञाला प्राप्त होते आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते ज्या वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन खर्चामध्ये सापेक्ष लाभ मिळतो आहे, अशाच वस्तूंचे उत्पादन तो संबंधित देश करतो आणि त्याच वस्तूची निर्यात तो करत असतो. आणि या उलट रिकॉर्डोच्या मते ज्या वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये उत्पादन खर्चामध्ये सापेक्षदृष्ट्या तोटा होत असतो, अशाच वस्तूंची तो संबंधित देश आयात करत असतो. रिकॉर्डोच्या मते की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ज्या देशाला वस्तूच्या उत्पादनामध्ये खर्च कमी आहे, तो देश त्या वस्तूचे काय करत असतो, निर्यात करत असतो. तर ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये उत्पादन खर्च अधिक आहे, अशी वस्तू तो देश आयात करतो आणि याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार होत असतो. रिकॉर्डोच्या मते देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया हा एक तुलनात्मक खर्च लाभ आहे, असं त्याने मांडलेले आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो रिकॉर्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत आहे, हा सिद्धांत जर अस्तित्वात यायचा असेल तर त्यासाठी पुढील गृहीत परिस्थिती आवश्यक असावी लागते. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने आपला तुलनात्मक खर्च सिद्धांत मांडत असताना काही गृहीतकांचा विचार केलेला आहे. याच्यामध्ये रिकॉर्डोने पहिलं गृहीत असं मांडलं आहे की प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन देश आहेत किंवा दोनच देशांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होतो आहे. आणि हा दोन देशांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना प्रामुख्याने तो व्यापार दोन वस्तूंच्या बाबतीमध्ये होतो आहे. दोन्ही देशामध्ये ज्या दोन वस्तूंचे उत्पादन होते आहे किंवा ज्या दोन देशांच्या दोन वस्तूंच्या साह्याने व्यापार चालतो आहे, अशा वस्तूचे उत्पादन हे मात्र श्रम हा एकमेव घटक वापरून केले जाते. दोन्हीही देशामध्ये व्यापार होत असताना त्या व्यापारावरती कोणत्याही प्रकारची बंधने नाहीत. अनियंत्रित स्वरूपाचा मुक्त व्यापार दोन्ही देशामध्ये चालतो आहे. त्याचबरोबर रिकॉर्डोने दोन्ही देशामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बदल व्यापार कालावधीमध्ये होत नाही, असेही मानले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशामध्ये व्यापार होत असताना कोणत्याही प्रकारचा वाहतूक खर्च
उद्भवत नाही किंवा वाहतूक खर्च येत नाही असे मानले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार दोन देशांमध्ये घडून येत असताना दोन्ही देशांमध्ये पूर्ण रोजगार असतो आणि वस्तूचं उत्पादन करत असताना उत्पादनासाठीचा जो काही खर्च येतो तो उत्पादनासाठीचा उत्पादन खर्च श्रमाच्या संदर्भात मोजला जातो. आणि शेवटी रिकॉर्डोच्या मते जे काही उत्पादन क्षेत्र आहे या उत्पादन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने स्थिर फलाचा नियम अनुभवास येत असतो. मग रिकॉर्डोच्या मते विद्यार्थी मित्रांनो, जर अशी परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, या गृहीताच्या साहाय्याने रिकॉर्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्पष्टीकरण दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने जी काही गृहीत आहेत ही गृहीत जर साध्य होत असतील किंवा गृहीत अस्तित्वात येत असतील तर राष्ट्रामध्ये व्यापार होण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं मांडलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या मते दोन देशांमध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च आहे या उत्पादन खर्चामध्ये प्रामुख्याने फरक असतो आणि हा फरकच आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया आहे असे त्याने म्हटले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन देशातील वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये सापेक्ष अंतर असते तेव्हा त्या देशांनी केवळ अशाच वस्तूचे उत्पादन करावे की ज्यामध्ये त्या देशाला विशेषीकरण प्राप्त होऊन वस्तूचा उत्पादन खर्च इतर देशाच्या तुलनेमध्ये कमी राहील आणि ज्या वस्तूच्या आणि त्या वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये करून ती वस्तू निर्यात करता येईल आणि त्याच वेळी ज्या वस्तूचे उत्पादन करणे सापेक्ष तोट्याचे असते अशा वस्तूंची निर्यातीच्या मोबदल्यात आयात केली जाईल असे रिकॉर्डो सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने आपल्या सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना वस्तूच्या उत्पादन खर्चासंबंधित तीन प्रकारचे फरक असतात असे मानले आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोने वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये जे कोणते 3 प्रकार सांगितलेले त्याच्यामध्ये समान खर्च फरक, निरपेक्ष खर्च फरक आणि सापेक्ष खर्च फरक असे फरक सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोचा सिद्धांत आपण तिन्ही प्रकारे अभ्यासणार आहोत किंवा तिन्ही फरक विचारात घेऊन अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोचा सिद्धांत अभ्यासण्यासाठी आपण भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील व्यापाराचे उदाहरण घेणार आहोत आणि त्या उदाहरणाद्वारे जे काही सापेक्ष, निरपेक्ष किंवा समान खर्च असेल याच्यामध्ये जी काही भिन्नता आहे ही भिन्नता स्पष्ट करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला समान खर्च फरक घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, समान खर्च फरकामध्ये जेव्हा दोन देशांमधील विनिमय दर किंवा उत्पादन खर्च समान असतो तेव्हा दोन्ही देशांना वस्तूची आयात किंवा निर्यात करणे परवडत नाही.
अशा वेळी जो काही खर्च येत असतो त्या खर्चात प्रामुख्याने समान खर्च असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि श्रीलंका या देशामध्ये गृहीतानुसार श्रम हा उत्पादनाचा घटक आहे आणि उत्पादन खर्चामधील फरक नैसर्गिक साधनांची उपलब्धता आणि अन्य कारणामुळे होतो आहे. आणि उत्पादनाचा विचार करताना एक दिवस श्रमाच्या साह्याने दोन देशांमध्ये साखर आणि चहाचे उत्पादन कशा प्रकारे होते आहे, ते होत असताना समान खर्च कसा आहे हे आपण उदाहरणाच्या साह्याने पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तक्त्यामध्ये उदाहरण दर्शवलेले आहे. या तक्त्यावरून किंवा टेबलवरून जर आपण विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की भारत आणि श्रीलंका या दोघांमधील उत्पादित वस्तूंचा जो खर्च आहे तो खर्च समान आहे. दोन्ही देशांमधील जे काही उत्पादन गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 1 टन साखर बरोबर अर्धा टन चहा आहे. हे गुणोत्तर सारखे असल्याने कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार करणे परवडत नाही. अशा परिस्थितीमध्ये वस्तूंच्या उत्पादनात दोन्ही देश प्रामुख्याने श्रेष्ठ असल्याने त्या दोघांनाही आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी नाही. विनिमयामुळे दोन्ही देशांना फायदा होण्याची शक्यता या उदाहरणावरून दिसत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होणे दोन्ही देशांना लाभदायक ठरणार नाही. जे समान खर्चाच्या आधारे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये एक दिवस श्रम वापरलं तर त्या श्रमाच्या साह्यानं जे काही साखर आणि चहाचं उत्पादन होईल त्या साखर आणि चहाच्या उत्पादनाचं गुणोत्तर दोन्ही देशांमध्ये काय असेल, सारखे असेल. आणि विनिमय दरामुळे या दोघांच्या वस्तूंचा आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार होण्यासाठी लाभदायक परिस्थिती असणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा खर्च फरक पाहूत की निरपेक्ष खर्च फरक. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन्ही देशांमधील दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये तुलनात्मक दृष्ट्या फरक असतो की ज्यामुळे दोन्ही देशांनी विशिष्ट अनुकूल ठरणाऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन घटक वापरल्यास दोन्ही देशांना निरपेक्ष लाभ प्राप्त होत असतो आणि त्या दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार फायदेशीर ठरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे किंवा टेबलमध्ये उदाहरण दिल्याप्रमाणे भारताने एक दिवस श्रम दिवसाच्या साह्याने 10 टन साखरेचे उत्पादन किंवा 5 टन चहाचे उत्पादन केलेले आहे. आणि याचे जर खर्च गुणोत्तर पाहिले तर 1 टन साखर बरोबर अर्धा टन चहा असे आहे. त्याच वेळी श्रीलंकेमध्ये 5 टन साखर किंवा 10 टन चहा असे उत्पादन होते. म्हणजे श्रीलंकेमध्ये एक श्रमदिवस जर उत्पादन खर्च वापरला तर त्याच्या सहाय्याने 5 टन साखर आणि 10 टन चहा उत्पादित होते. आणि त्याचे गुणोत्तर जर आपण त्याच्या गुणोत्तराचा विचार केला तर त्याचे गुणोत्तर 1 टन साखर बरोबर 2 टन चहा असे होते. असे प्रमाण होत असते. म्हणजे
या उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये येईल की भारताला साखर उत्पादनात तर श्रीलंकेला चहाच्या उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ प्राप्त होत आहे. यामुळं विद्यार्थी मित्रांनो, भारताने श्रीलंकेला साखर निर्यात केली पाहिजे आणि त्याच्या बदल्यामध्ये श्रीलंकेकडून चहा आयात केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये निरपेक्ष खर्च भिन्नता निर्माण होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वामध्ये येतो आहे. याच्यानंतर तिसरा खर्च फरक पाहूत की सापेक्ष खर्च फरक. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापार अस्तित्वात येण्यासाठी निरपेक्ष खर्च भिन्नता असावी लागते असे नाही, तर सापेक्ष तुलनात्मक खर्चातील खर्च भिन्नता असल्यामुळेही विदेशी व्यापार घडून येऊ शकतो, त्यामुळे फायदेशीरही ठरू शकतो. मग अशी सापेक्ष खर्च भिन्नता आपण तक्त्यात दाखवलेल्या उदाहरणाप्रमाणे पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, टेबलमध्ये दर्शवल्याप्रमाणे किंवा दर्शवलेल्या उदाहरणाप्रमाणे भारत हा 10 टन साखर आणि श्रीलंका हे 4 टन साखरेचे उत्पादन करते आहे. म्हणजेच भारताच्या साखरेच्या उत्पादनात भारतानं विशेषीकरण करावे आणि साखरेची निर्यात श्रीलंकेला करावी, कारण भारत हा 1 श्रम दिवसाच्या साहाय्यानं श्रीलंकेपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन करतो आहे. त्याचबरोबर दोन्ही उत्पादनामध्ये साखर आणि चहा या दोन्ही उत्पादनामध्ये कनिष्ठ असणाऱ्या श्रीलंकेने ज्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये कनिष्ठता कमी आहे, म्हणजे चहाच्या उत्पादनामध्ये श्रीलंकेने विशेषीकरण करून भारताला चहा निर्यात करावा. विद्यार्थी मित्रांनो, भारताला दोन्ही उत्पादनात फायदा जरी असला तरी भारताने एका म्हणजे साखरेच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करून आपले श्रेष्ठत्व निर्माण करावे. म्हणून दोन्ही खर्चामध्ये जेव्हा निरपेक्ष खर्च असतो तेव्हा ज्या देशाला उत्पादन फायदेशीर आहे त्यांनी ती करून दुसऱ्या वस्तूंची आयात करणे योग्य ठरते. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही उदाहरणावरून किंवा तिन्ही फरकावरून रिकार्डोच्या मते की निरपेक्ष खर्चाच्या आधारे किंवा तुलनात्मक खर्चाच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार हा घडून येत असतो. मग अशा रिकार्डोच्या तुलनात्मक खर्च सिद्धांतावरती काही अर्थतज्ञांनी किंवा अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेल्या आहेत. मग आपण रिकार्डोच्या तुलनात्मक खर्च सिद्धांतावरती ज्या काही स्थूल मानाने झालेल्या टीका आहेत त्या टीका आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहूयात. पहिली टीका आहे 2 देश 2 वस्तू. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये रिकार्डोने आपल्या सिद्धांतात 2 वस्तू आणि 2 देशांचा किंवा 2 देश आणि 2 वस्तूंचा विचार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये
2 देशापेक्षा अधिक देश असतात आणि 2 वस्तूपेक्षा अधिक वस्तूंचा समावेश असतो. मात्र विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीकडं रिकार्डो यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रिकार्डोचा हा जो सिद्धांत आहे, तुलनात्मक खर्चाचा सिद्धांत, हा अवास्तव असल्याची टीका किंवा आहे अशी टीका काही अर्थशास्त्रज्ञांनी केली. त्याच्यानंतर दुसरी टीका वाहतूक खर्चावर करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 देशांमध्ये व्यापार होत असताना वाहतूक खर्चाचा अभाव असतो असे गृहीत मानले आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये जर विचार केला तर प्रत्यक्षामध्ये वाहतूक खर्च न करता कोणतीही वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी नेता येणे शक्य नसते किंवा शक्य नाही. त्यामुळे वाहतूक खर्चाशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, हा आंतरराष्ट्रीय व्यापार शक्य होऊ शकत नाही. पुढची टीका आहे उत्पादन घटकांची गतिशीलता. विद्यार्थी मित्रांनो, रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं की उत्पादनाचे घटक केवळ राष्ट्रीय पातळीवरती किंवा स्तरावरती गतिशील असतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गतिहीन असतात. परंतु असे जे गृहीत मांडलेले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे किंवा असे समजणे चुकीचे आहे आणि ते प्रत्यक्षातही चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे उत्पादनाचे घटक राष्ट्रीय पातळीवरती किंवा स्थानिक पातळीवरती गतिशील असतात, त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरतीही गतिशील असतात. विद्यार्थी मित्रांनो, गृहीताच्या या अमर्यादेमुळे किंवा गृहीताच्या या मर्यादेमुळे सिद्धांतावरील किंवा सिद्धांताचे जे निष्कर्ष आहेत, या निष्कर्षाला काही प्रमाणामध्ये मर्यादा येते आहे. पुढची टीका आहे मागणीचा विचार नाही. विद्यार्थी मित्रांनो, रिकार्डोने तुलनात्मक उत्पादन खर्चाच्या सिद्धांतामध्ये मागणीच्या बाजूचा कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही आहे. सिद्धांतामध्ये सापेक्ष खर्च, निरपेक्ष खर्च, समान खर्च या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना वस्तूच्या उत्पादन खर्च, वस्तूचे उत्पादन आणि पुरवठा ठरवतात. परंतु वस्तूची मागणी काय आहे, किती आहे, याबाबत रिकार्डोचा सिद्धांत कोणतेही स्पष्टीकरण मांडत नाही किंवा स्पष्टीकरण देत नाही. पुढची टीका आहे उत्पादनात वाढ झाल्यास खर्चात वाढ होते. विद्यार्थी मित्रांनो, तुलनात्मक उत्पादनाच्या खर्चाचा सिद्धांत उत्पादनामध्ये वाढ झाल्यास खर्चामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही असे गृहीत मानतो. म्हणजे उत्पादन खर्च स्थिर राहतो असे मानतो. हे गृहीत जर आपण धरले तर प्रत्यक्षामध्ये उत्पादन खर्च हा उत्पादनामध्ये वाढ झाली की वाढत असतो. या गोष्टीकडं रिकार्डो यांनी दुर्लक्ष केलेले आहे. पुढची टीका आहे श्रम खर्च गृहीतावर आधारित. विद्यार्थी मित्रांनो, रिकार्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत हा श्रम खर्च गृहीतावरती आधारलेला आहे. म्हणजेच वस्तूचे मूल्य त्या वस्तूच्या निर्मितीसाठी खर्च केल्या गेलेल्या श्रम परिमाणावरून ठरत असते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षामध्ये उत्पादन घटकातील भूमी, भांडवल आणि संयोजक
या उत्पादन घटकाचा उत्पादन प्रक्रियेमधील असणारा सहभाग या सिद्धांतामध्ये किंवा या सिद्धांताने विचारात घेतलेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढची टीका अशी करण्यात आली की वैचारिक गोंधळ. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डचा सिद्धांत ओव्हलिन या अर्थशास्त्रज्ञाच्या मते वैचारिक गोंधळामध्ये भर टाकणारा सिद्धांत आहे. कारण हेक्चर ओव्हलिन यांच्या मते किंवा ओव्हलिन यांच्या मते या सिद्धांताची जी काही गृहीते आहेत त्यामधील अनेक गृहीते हे चुकीचे आहेत आणि तसेच ती अवास्तववादीही आहेत. त्यामुळे ओव्हलिनच्या मते या सिद्धांताने वैचारिकतेमध्ये कोणत्याही प्रकारची भर न पाडता वैचारिक गोंधळ अजूनच निर्माण केलेला आहे किंवा वैचारिक गोंधळ हा सिद्धांत वाढवत आहे अशी टीका केली. विद्यार्थी मित्रांनो, रिकॉर्डोच्या तुलनात्मक खर्चाच्या सिद्धांतावर जरी टीका करण्यात आलेल्या असल्या तरीही प्रामुख्यानं दोन देशांमधील व्यापार निर्मितीचे नेमके कारण काय आहे आणि विनिमय दराने जे काही निर्धारण आहे किंवा विनिमय दराचे जे काही निर्धारण आहे या बाबींचा विचार केला तर या बाबीबाबत रिकॉर्डोचा तुलनात्मक खर्च सिद्धांत यांचे जे विश्लेषण आहे किंवा सिद्धांताचं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण त्यांनी मूलभूतपणे मांडलेले आहे किंवा चांगल्या प्रकारे मांडलेले आहे. धन्यवाद.